सो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग. फायनली आपण माईकचं सेटअप केलेलं आहे आपल्या हेल्मेटमध्ये. आणि गेल्या 2-3 दिवस आपण कारने ऑफिसला जात होतो, पण आज म्हणालो नाही, चला जे आपण पिशव्या वगैरे लावलेल्या आहेत आपल्या गोप्रोला, तर टेस्ट करूया. कारण गोप्रोमध्ये डिरेक्टली माईकचं ऑप्शन येत नाही. आपल्याला गोप्रोचं ॲडॅप्टर घ्यावं लागतं, माईक ॲडॅप्टर घ्यावं लागतं, जे सेपरेट असतं. आणि त्याच्यामध्ये वॉटरप्रूफिंग बिलकुल नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दर टायमाला रिस्क घ्यावं लागतं तुमच्या गोप्रोवरती पिशव्या लावून. आणि जर तुम्ही पिशव्या नाही लावल्या तर तुम्हाला नॉर्मल जे व्हिडिओज आहेत ते बघायला भेटतील फक्त म्युझिकसोबत. पण जर तुम्ही पिशव्या लावल्या तर तुमच्याकडे माईकचा ऑप्शन येतो, जेणेकरून तुम्ही माईकमध्ये बोलू शकता. सो मी सेटअप दाखवेनच तुम्हाला कसं केलं आहे ते. आता मी निघालो आहे ऑफिसला. सकाळी वाजलेत सकाळी आणि माझं ऑफिस आहे 6:30चं. आणि हा खूपच जोरात पाऊस आलेला आहे अशा प्रकारे. कारनी जायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ऑफिसमध्ये, पण माझं ऑफिस आहे ठाण्याला. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की मी जेव्हा सुटतो 2:30पर्यंत, तेव्हा प्रॉब्लेम असा होतो की ट्रॅफिकबद्दल आपण काही सांगू शकत नाही. आणि घोडबंदर हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. तो घोडबंदर दुपारच्या टाईमला कधी कधी घोर ब्लंडर होऊन जातं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की खूप जास्त ट्रॅफिक भेटते. आणि मी 2:30 किंवा 3:30ला वगैरे सुटलो तरी मला घरी यायला 5:30 किंवा 6 असे वाजतात. त्याच्यामुळे बाईक इज दी बेस्ट ऑप्शन ट्रॅफिकमध्ये किती पण काही असलं तरी आपण बाईक कशी साईडून वगैरे निघते तशी कार इव्हेंच्युअली निघत नाही. जर मित्रांनो तुमच्याकडे जर काही असेल गोप्रोला, जेणेकरून गोप्रो पावसातून भिजणार नाही, असा काही ऑप्शन असेल तर मला नक्की सांगा. कारण मी ह्या गोप्रोला उलांजी किट लावलेलं आहे, तर मग मी त्या प्रकारे ते परचेस करू शकतो. कारण आता जर मी बघतोय तर मी सगळीकडे पिशव्या लावून ठेवल्या आहेत. एक उलांजीच्या आतमधून, एक किटच्या आतमधून एक पिशवी लावलेली आहे आणि लेन्स त्याचे कट केलेले आहेत. एक उलांजी किटच्या वरून मी एक पिशवी लावलेली आहे स्पेसिफिकली माईक ॲडॅप्टरसाठी. आणि त्याला फोल्ड करून मागून रबर बँडनी बांधलेले आहे. तर जर काही लीड्स असतील तर प्लीज मला सांगा की कसं आपण वॉटरप्रूफिंग कसं काय करू शकतो उलांजी किटवरती.
आता आपण पोहोचलेलो आहे मागाठाण्याच्या ब्रिजवरती. आणि सकाळ सकाळी जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा वेदर खूप मस्त असतं, ट्रॅफिक अजिबात नसते. त्याच्यामुळे कधी कधी तर 20-25 मिनटामध्येही मी ठाण्याला पोचतो. आज खरं तर थोडं उशिराच झाला होता, त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे की नाही बघायला स्कोप भेटलेलाच नव्हता. थंडीच्या टायमाला मित्रांनो जेव्हा मी ऑफिसला जायचो ना बाईकनी, हा नॅशनल पार्कचा ब्रिज आहे, हा एवढ्या पॅचमध्ये एवढी थंडी वाजायची ना की काय बोलू. नॉर्मल पेक्षा ही खूप जास्त थंडी या पॅचवरती असायची. त्याच्यामुळे फुल कुडकुडायचा सीन व्हायचा याच्यावर. रस्ते खूप स्लिपरी झालेले आहेत, एकदम ओले ओले. पण आपल्याकडे ड्यूक 390 आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही या सगळ्या गोष्टींचा. ओ काका, आय डोंट नो तुम्हाला बाईकचा आवाज ऐकायला येतोय की नाही, पण एक RPM नंतर जर रेव करतो आपण ड्यूक 390ला, तर तिचा आवाज टोटली वेगळा होऊन जातो. एकदम बीस्ट मोडमध्ये जाते बाईक. आणि हे तर गाडी स्टॉक सायलेन्सर वगैरे आहे, याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे केलेले नाही, छेडछाड केलेली नाही आहे. फक्त जी छेडछाड केलेली आहे ती वरून केलेली आहे. बाईक कस्टमाइज्ड आहे आपली. आणि ह्याच्यामध्ये X3 किट वगैरे लावलेलं आहे मी बाईकचा पण फोटो टाकेन तुम्हाला दाखवायला शेवटला. तर आता मला तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या म्हणजे दाखवायच्यात. एक तर बाईकचा फोटो आणि दुसरा गोप्रो कशा पिशव्या लावल्यात मी तर. पण यार गोप्रोनी काही ना काहीतरी काढलं पाहिजे यार नवीन. हे असंच जर चालत राहिलं तर लोक DJIकडे मूव्ह होत आहेत. तुम्हाला पण माहिती असेल DJI ऑप्शन्स देतो माईकचं. माझ्या मित्रांनी पण तेच घेतलेले आहे ॲक्च्युली. एकाने 360वाला मॉडेल घेतलेला आहे DJIचा आणि दुसऱ्याने नॉर्मल ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे. आणि आय गेस त्यांनी त्याच्यासोबत वायरलेस माईक वगैरेचा सेटअपही घेतलेला आहे. तर पावसामध्ये ॲक्च्युली या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येत नाही. तर तुमच्याकडे वायरलेस माईक वगैरेचा सेटअप आहे तर, कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये गोप्रो ऑलमोस्ट तुम्हाला रिस्क करावं लागतं. कारण जे गोप्रोचं मेन हाऊसिंग आहे ते एका साईडनी पूर्ण ओपन होतं, जिथून बॅटरी जिथून आपण टाकतो तो वाला लॅश ओपन होता आणि त्या जागेवरती उलंजीचा लॅश लागतो.
बट शेवटी उलांजी हे थर्ड पार्टीच आहे, गोप्रो आहे. आणि तुम्ही किती थर्ड पार्टीवरती किती काय झालं तरी आपण विश्वास ठेवू नाही शकत. आणि त्याच्या मेन म्हणजे तो उलांजीचा जो किट आहे तोही पूर्ण नसतो. जिथे आपण चार्जिंगवाला पॉईंट आहे तिथे आपल्याला माईक ॲडॅप्टरचं पिन टाकावी लागते. त्याच्यामुळे ते तेवढा पोर्शन खालचा ओपनच असतो. सो अगेन GoPro इज ऑलवेज ॲट रिस्क whenever you टेक ॲन उलांजी किट आणि तुम्ही त्याच्यामध्ये माईक ॲडॅप्टर लावता. GoProनीच मित्रांनो काहीतरी काढलं पाहिजे नवीन आयटम, जेणेकरून तो किट सकट सर्व वॉटरप्रूफ होऊन जाईल, तर मग काय प्रॉब्लेमच नाही राहणार. हे आलं मीरागाव मेट्रो स्टेशन. आणि आय गेस हायवेवरती आहे शेवटचाच मेट्रो स्टेशन आहे. बाकीचे जे पण मेट्रो स्टेशन आहे ते आतमध्ये असावे. आपण आहे काशीमीराच्या ब्रिजवरती गाईज, आणि या ब्रिजवरती गाडी पळवायला खरंच खूप मजा येते, पण मी गाडी पळवणार नाही. हे आता जोपर्यंत पाऊस जाणार नाही तोपर्यंत हा सेटअप असाच राहणार आहे. एकदा पाऊस निघून गेला की मग मी तो सेटअप काढेन पिशव्यांचा. आय गेस कालच इथे कुठेतरी ॲक्सिडेंट झालं होतं. मी रील वगैरे छत्रपती शिवाजी महाराज तिथे. वा काय व्ह्यू आहे मस्त एकदम. कालच मी रीलमध्ये बघितलं होतं इथे कुठेतरी एक ॲक्सिडेंट झालं होतं. एक वॅगनारवाल्याला खूप जोरात लागलं होतं ॲक्च्युली. त्याचं पुढचं बंपर वगैरे सर्व गेलं होतं. काळजी घेऊन चालवा रे. हे मुंबईचे रस्ते आहेत मित्रांनो. GoPro घेऊन मला ऑलमोस्ट 4-5 वर्ष झाली होती, पण कधी एवढं वाटायचं असं की व्लॉग्स वगैरे बनवू, पण कधी एवढं मनापासून विचार केला नाही. मनापासून कधी विचार नाही केला की हां चल आत्ताच करू, किंवा ते स्टार्ट भेटत नव्हतं, एक पुश भेटत नव्हता. त्या दिवशी पण असंच मी घरात बसलो होतो सॅटर्डेला, तर आणि मला फेसबुकवरती, हो मी अजून पण फेसबुक वापरतो, फेसबुकवरती मला नोटिफिकेशन आलं मेमरीज 4 year ago मेमरीज. तर त्याच्यामध्ये मला दिसलं की मी बॅकझोन मुंबईमध्ये गेलेलो राशिद भाईकडे हा GoPro घ्यायला. सो GoPro इज ऑल गुड ऑल फाईन. मी अधूनमधून वापरायचो आणि गेले काही दिवस मी व्हिडिओज वगैरे टाकायला पण चालू केले होते, बट दॅट वॉज जस्ट विथ दी म्युझिक. मी माईक वगैरे काही लावला नव्हता. तर मी सॅटर्डेला उठलो, ऑल ऑफ द सडन काही काम नव्हतं संध्याकाळपर्यंत, मी कंटाळलो होतो घरात बसून. तर मी 5 वाजता बोललो की चला टाऊनला जाऊया. तर मी टाऊनला गेलो आणि 1-2 दुकानात मी एन्क्वायर केलं, तर माईक कुठेच अवेलेबल नव्हता. शेवटी माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. मी डिरेक्टली राशिदभाईकडे गेलो. राशिदभाईकडे पण अडॅप्टर अवेलेबल नव्हता. राशिदभाईकडे किट अवेलेबल होता उलांजीचा, ॲडॅप्टर अवेलेबल नव्हता. तर राशिदभाईने मला विचारलं की उद्या परवा येऊ शकतो का. तर मी बोललो नाही राशिदभाई, कसा पॉसिबल होणार.
तर राशीदभाई बोलला की ठीक आहे, चल मी काहीतरी करतो तुझ्यासाठी. आणि राशीदभाईनीच इथून तिथून एन्क्वायरी करून कुठून हा किट माझ्यासाठी अरेंज करून दिलेला आहे. आणि अशा प्रकारे खूपच जास्त ट्रॅफिक आहे मित्रांनो इथे. आणि कसं करायचं, इथून हालायला तरी भेटेल की नाही काय माहिती. साला हीच फालतूगिरी असे घोडबंदरची. ते बघा खड्डे गाईज, एकदम खणखणीत आणि एकदम. इथून गाडी चालवायची म्हणजे खूप टेन्शन असतं, काय समजत नाही कुठून गाडी टाकायची. आणि खूपच जास्त ट्रॅफिक आहे. तर बघा रायडर, हे असे असतात काय काय लोक ज्यांच्याबद्दल खूप इच्छा असते बोलायला, पण काय करणार, खूप घाई असते यांना पुढे जायची, जागा नसती तरी उलटे सुलट्या गाड्या टाकतात आणि सगळ्यांना अडकवून ठेवतात. स्वतः पण जात नाही आणि दुसऱ्यांना पण जाऊन देणार नाही अशी परिस्थिती निर्माण करून ठेवतात ते लोक. आज पण काही ना काहीतरी इथे झालेलं असावंच, त्याशिवाय इतके लोक स्वागत करायला थांबत नाहीत कधी. आफ्टर ऑल आज मंडे होता ना. आणि आमचा ऑफिसचा टाईम आहे 6:30. आय डोंट नो आता किती वाजलेत ते. अरे यामधून काहीतरी फ्लुइड निघतंय. आय डोंट नो डिझेल आहे की ऑइल पडतंय, पण काहीतरी फ्लुइड निघतंय यामधून. हा रस्ता किती खराब असला ना काही, खूप म्हणजे खूप खराब रस्ता आहे हा बाईक चालवण्यासाठी. बट जो व्ह्यू आहे ना तो ॲक्च्युली याच रोडवरती आहे, त्याच्यामुळे तुम्ही किती काही डिनाय केलं ना. हे बघा एकदम हिरवळ, असं वाटतच नाही की कुठे मुंबईमध्ये वगैरे आपण ट्रॅव्हल करतो. असं वाटतं कुठेतरी मस्त इगतपुरी वगैरे साईडला कुठेतरी आपण आलो आहे, ट्रॅव्हल करतो आहे, जिथे दोन्ही साईडला असं यु नो मस्त रस्त्याच्या बाजूबाजूला झाडं वगैरे आहेत आणि मधून आपली बाईक मस्तपैकी चालली एकदम. त्याच्यानंतर जेव्हा पुढे टेम्पो वगैरे बघितल्यावरती वाटतं यार आलो.
घोडबंदरला. गेले 2 दिवस झाले मला असं मनात भीती होती की मी गाडी आणली आहे, लाईक मी कार आणली आहे आणि घोडबंदरमध्ये जर पाणी भरलं तर मला प्रॉब्लेम होणार. मी घरी कसं जाणार, गाडीचं कसं काय होणार. पण ज्या दिवशी बाईक घेऊन आलो ना त्या दिवशी मला प्रॉब्लेम नसतो. कारण देव पाण्यामध्ये तुम्ही बंद चालू करू शकता आणि मी खूप जास्त पाण्यामध्ये माझ्या ड्यूक, माझी आधीची जी KTMची RC होती ती पण घेऊन गेलो आहे. माझी ड्यूक घेऊन गेलो आहे जास्त पाण्यामध्ये. हे बघा काही ते घाण झालेली आहे, घाण केलेली आहे लोकांनी. आणि हे टेम्पोवाले असे मूर्खासारखे वागतात. कधी कधी जाऊन जायला जागा देत नाही, जबरदस्ती रस्त्या ना. हा बघा आता हा लेन क्रॉस करतोय, काय इंडिकेटर नाही, काय नाही बाबा. हे लोक इथे आपल्या मनाचे राजा आहेत घोडबंदरवर. अजिबात विचार करत नाही दुसऱ्या बाईकवाल्यांचा. आणि जसं मी आज घरातून निघालो ना, मी आज पण विचार केला होता की आज कार घेऊन जाऊया काय. आणि तेवढ्यात बाहेर आल्याला एकदम मोठा जोरात एकदम पाऊस आला आणि आय बोललं की हा यार चल कारच घेऊन जा. नंतर मग मी बोललो की सोडा आता, एवढं कष्ट करून विंडशीटर वगैरे घातलं आहे तर बाईकनीच जाऊया, कशाला कार वगैरे. रोज गेल्या 2 दिवसापासून कारनीच जात होतो, बाईकला राग येईल. कोण्या कोपऱ्यातून चालवावं लागतं घोडबंदरने गाडी चालवायची. म्हणजे हे बघा एक ॲम्ब्युलन्स चाललं आहे इथून. काय बोलणार आता त्याला, बिचारीला